नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. रिझर्व्ह बँकेच्या कडून समोर आणला गेलेला तपशील हा महाराष्ट्राच्या सहकार महर्षींसाठी चिंतेचा आहे. गेल्या 3 वर्षात सातत्यानं सहकार विभागाची अधोगती झाल्याचं हा अहवाल सांगतो. ज्या महाराष्ट्रानं सहकाराचा मंत्र देशाला दिला, ज्या धनंजयराव गाडगिळांच्यामुळे सहकार जन्मला आणि पुढे महाराष्ट्रातल्या इतर राजकारण्यांमुळे तो रुजला, त्यांना या सगळ्या रिपोर्टमुळे, या अहवालामुळे काय वाटत असेल हा प्रश्न निश्चित उपस्थित करायला हवा. कारण रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा एका वाक्यातला सोपा अर्थ आहे, महाराष्ट्रात सहकाराचा स्वाहाकार झालेला आहे. गेल्या काही काळापासून सातत्यानं सहकार चळवळ, जी सर्वसामान्य माणसाला एकत्रित येऊन स्वतःच्या समृद्धीचा मार्ग दाखवते, तीच मोडीत काढल्या गेल्याचे तपशील वारंवार समोर येत होते. सहकारातले अनेक साखर कारखाने भंगारात न्यायचे, विकून खायचे आणि खाजगी झाल्याच्या नंतर मात्र नफ्यात चालवायचे, असं षडयंत्रच महाराष्ट्रात गेले अनेक दिवस, अनेक वर्ष पाहायला मिळालं. या विरोधात आवाज उठले. या विरोधामध्ये बोललेल्यांनी टप्प्याटप्प्यानं आपली लढाई पुढे नेली आणि ज्या वेळेला त्या विरोधात कारवाई सुरू झाली, तेव्हा कारवाई ही काही विशिष्ट नेत्यांच्याच विरोधात वारंवार का होते असा प्रश्न बचावासाठी उपस्थित केला गेला. ज्यांनी अनेक वर्ष सहकारामध्ये हस्तक्षेप केले, ज्यांनी अनेक वर्ष सहकाराच्या माध्यमातून आपलं राजकारण केलं, त्यांच्या विरोधात झालेली कारवाई त्यांना पसंत पडली नाही. पण वस्तुस्थिती ही होतीच की सहकाराचा स्वाहाकार ज्यांनी केला त्यांच्या विरोधातली कारवाई सुरू झाली होती. आत्ताच्या ताज्या घडामोडीत रिझर्व्ह बँकेच्या कडून आलेल्या अहवालात तपशील अत्यंत रंजक आहे. सहकार आपण मोडून काढलाय का की मोडून खाल्लाय, हेही विचारण्याची त्यानिमित्तानं गरज आहे. केंद्रात सहकाराचं नवं मंत्रालय स्थापित झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचं कामकाज पाहायला लागले आणि रिझर्व्ह बँकेच्या कडून हा अहवाल कसा काय आला हेही कोणीतरी विचारेलच. त्याची उत्तरही घेऊयात. लक्षवेधीच्या आजच्या चर्चेत महाराष्ट्रात सहकाराचा स्वाहाकार. या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या अहवालात काय म्हटलंय ते एकदा पटकन आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्या पडद्यावर त्याचा तपशील येतोय. बारकाईने त्याच्याकडे लक्ष ठेवा. राज्यनिहाय सहकार क्षेत्रातल्या घोटाळ्यांची संख्या पहा. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि देशभरात अशा स्वरूपातला हा तपशील आहे. महाराष्ट्राचे आकडे हे इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत, कित्येक पटीनं अधिक आहेत. 2018-19 मध्ये महाराष्ट्रात 856 घोटाळे नोंदले गेले आहेत. 19-20 मध्ये ते 386 होते. 20-21 मध्ये ते 217 पर्यंत आहेत. आकडा कमी होत असला तरी देशभरामध्ये मात्र सहकाराच्या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्राचा अव्वल नंबर आहे. गेल्या 3 वर्षामध्ये देशभरात 1193 इतके घोटाळे 18-19 साली झाले. 19-20 साली हा आकडा 568 पर्यंत होता. तर 20-21 या आर्थिक वर्षामधला सहकार क्षेत्रातला घोटाळ्यांचा आकडा 323 इथपर्यंत घसरला होता. चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे आपण परत येतोय. आपल्या सोबत शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशीकर आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं शेखर चरेगावकर आहेत. ते सहकार परिषदेवर सुद्धा होते. राज्यमंत्री दर्जा त्यांना प्राप्त होता. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माजी आमदार प्रकाश गजभी आहेत. मान्यवरांचं स्वागत. थेट पहिला प्रश्न सरोजताईंना. सरोजताई, महाराष्ट्रातला सहकार कोणी मोडून खाल्ला? महाराष्ट्रातला सहकार महाराष्ट्राच्या सहकार महर्षांनीच मोडून काढला असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण सहकार क्षेत्र जेव्हा सुरू करण्यात आलं होतं तेव्हा या सहकार क्षेत्रातून सर्व शेतकऱ्यांचा उद्धार होईल असं सांगण्यात आलेलं होतं. पण या सहकार क्षेत्रात सहकार महर्षी झाले, पण सहकार महर्षीतला एकही शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला महर्षी, शेतकरी महर्षी मला दिसला नाही.
त्यामुळे सहकार क्षेत्र यांनी तर मोडून काढला, पण मला असं वाटतं दुसरा जबाबदार याला त्या काळचं किंवा कुठलंही सरकार आहे. कारण सहकार क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत, जे सहकारी संस्थापक असतात, त्या संस्थापकांना दरवेळी सरकारकडे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागावी लागते आणि ही परवानगी शासनाकडनं वेळेवर त्यांना मिळत नाही. त्याही वेळात त्यांच्या दप्तर दिरंगाई होते आणि या दप्तर दिरंगाईमुळे हे सगळं घोटाळे सुरुवात झालेली आहे. बँक घोटाळा तर इतका महाभयंकर आहे आणि या सगळ्या घोटाळ्यापायी भूविकास बँक आज पूर्णपणे संपलेली आहे. या सगळ्या घोटाळ्याकडे जर वेळीच या राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या मंत्र्यांनी लक्ष घातलं असतं, सहकार क्षेत्रातले जे काही जॉईंट डायरेक्टर्स वगैरे आहेत त्या लोकांनी लक्ष घातलं असतं आणि जे सहकार क्षेत्र चालवतात, ज्यांनी जबाबदारीने सहकार क्षेत्र चालवायला घेतलं होतं, अशा लोकांनी सुद्धा जर वेळोवेळी स्वतःच्या अडचणी व्यवस्थितपणे शासनाकडे मांडल्या असत्या तर मला असं वाटतं आज महाराष्ट्राला मान खाली घालावी लागली नसती. जी सरोजताई, आपण अगदी थेट मुद्द्याला हात घालत कोण जबाबदार आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. प्रकाश गजभिये, कोणाकडे महाराष्ट्राच्या सहकाराचं नेतृत्व आहे हे वेगळं सांगायला नको. महाराष्ट्राच्या सहकारावर गेल्या काही वर्षात सातत्यानं बोलण्याचा अधिकार कोणी स्वतःकडे राखून ठेवलाय हेही सांगायला नको. आणि महाराष्ट्राच्या सहकाराच्या घोटाळ्यांमधले सर्वाधिक आरोपी कुठल्या पक्षात आहेत हेही सांगायला नको. तुमचं उत्तर आहे या सगळ्यावर? मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी छाती ठोकपणे सांगू शकतो की या राज्यामध्ये सहकार क्षेत्र फुले शाहू आंबेडकरांच्या पासून तर यशवंतराव चव्हाण असो, शरदचंद्र पवार साहेब असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख असो, बाबासाहेब केदार असो किंवा अन्य त्या ठिकाणी सहकार महर्षी होऊन गेले. मी तुम्हाला एक सांगतो की हाच देश आहे की साखर निर्माण करण्यामध्ये जर सर्व जगात कोणाचा नंबर असेल तो भारताचा नंबर 1 वर साखर आपण निर्माण करत होतो. आणि म्हणून हा जो शेतकऱ्यांशी जोडलेला जो सहकार आहे तो मग ते बँक असो, त्या ठिकाणी साखर कारखाने असो किंवा पतसंस्था असो किंवा दूध संस्था असो, तर याच्यामुळे त्या ठिकाणी या देशातला शेतकरी हा प्रगल्भ झाला आणि म्हणूनच प्रत्येक बाबतीमध्ये आपण उत्पन्न चांगलं काढू शकलो. पण प्रकाश गजभिये याच काळात अनेक साखर कारखाने मोडून खाल्ले गेले. दुधाच्या सहकारिता स्वरूपातल्या चळवळीलाही संपवलं गेलं आणि खासगी ब्रँड पुढे कसे येतील याच्यासाठी प्रयत्न झाले. शेखर चरेगावकरांसाठी पुढचा प्रश्न आहे. प्रकाशजी, आपण पुढच्या प्रश्नाला आपलं उत्तर द्यालच. आत्ताच्या घडीला शेखर चरेगावकर, हे सगळं घडत असताना तुमच्या कार्यकाळात तुम्ही कोणावर किती कारवाया केल्यात? नाही, याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की जी कार्यवाहीची पद्धती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार असताना ज्या पद्धतीने त्यांची कार्यवाही झालेली होती, याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येतात. आता राज्य बँकेची चौकशी असेल किंवा जिल्हा बँकेच्या चौकशा असतील, या चौकशांच्यासाठी स्टे प्रक्रिया जी आहे त्यामध्ये इतका वेळ जातो आणि त्यामुळं गव्हर्नमेंटनी कितीही त्याच्यावरती ताकद लावली, वसुलीसाठी प्रयत्न केले किंवा त्यासाठी कुठलीही ऍक्शन प्लॅन केला तरी आपल्याकडे न्यायालयीन व्यवस्था जोपर्यंत यासाठी गतिमान होणार नाही तोपर्यंत हे विषय असेच चर्चेचे नुसते राहतील. मग आता शेखर चरेगावकर, आपलं हे दुःख आहे का की न्यायालयीन व्यवस्थेमुळे सहकाराचा स्वाहाकार होत राहिला आणि आपण काही थेट आणि तात्काळ कारवाई करू शकलो नाही? हो, नाही, हे जसं एक कारण आहे तसं आणखीन 2-3 कारणं महत्वाची त्यातली जी आहे. त्यामध्ये सरकारचं धोरण हे एखादा सहकाराचा उद्योग उभा करण्यासाठी जे आहे ते अत्यंत ज्याला म्हणू आपण की बेसलेस ज्याला म्हणू तसा पद्धतीचा. उदाहरणार्थ, कोकणामध्ये एखादा काजू प्रकल्प करायचा आहे, त्या प्रकल्पाला 5 कोटी रुपये उभे करण्याकरता लागणार आहेत. तर आपल्या गव्हर्नमेंटमध्ये पद्धती अशा पडलेल्या आहेत की असे उद्योग 10 काढायला परवानगी एकदम द्यायची आणि प्रत्येकाला 1-1 कोटी रुपये द्यायचे. आता पुढचे 1 कोटी पुढच्या बजेटला द्यायचे. म्हणजे एखादा कारखाना 1 वर्षात उभा करायचा असेल, 2 वर्षात उभा करायचा असेल तर त्याला पैसे द्यायची पद्धत आहे ती 2-2, 3-3 वर्ष आहे. त्यामुळे हे कुठलेही प्रोजेक्ट सहकारातले यशस्वी झाले नाहीत आणि त्या अडचणीत आले.
हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा याच्यामधला असा आहे की याची कारण मीमांसा आपल्याकडे केली जात नाही. म्हणजे सगळ्याला एकाच ह्याच्यामध्ये मोजलं जातं की बाबा एखादा कारखाना, एखादा युनिट काढण्यासाठी तिथं ते फिजिबल आहे का नाही. एखादा प्रायव्हेट उद्योजक ज्या वेळेला एखादा उद्योग उभा करायचा असतो त्यावेळेला तिथं तो उद्योग चालेल का नाही याचा तो अभ्यास करतो. तसं सहकारामध्ये काय अभ्यासाचा वगैरे विषय नाही. कार्यकर्त्याच्या मनात आलं की नेत्यांनी सही करायची, की प्रस्ताव द्यायचा, मग त्याला 5 कोटीच्या ऐवजी 1 कोटी मिळाले की तो आनंदाने घरी जातो. मग ते 1 कोटीत त्याचं काही होत नाही आणि मग तो घोटाळ्यामध्ये त्याची कन्व्हर्शन होतं. आता जे कारखाने, साखर कारखाने 30 कोटी, 35 कोटी, 32 कोटीला विकले, त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे 100 कोटीची. मग ते 30 कोटीला का विकले? मग 30 कोटीच त्याचं व्हॅल्युएशन होती का? मग 70 कोटी रुपये ते गेले कुठं? अशा पद्धतीची जी काही त्याच्यावर कारण अगदी. आणि याच्या पलीकडे जाऊन बँकांनाही अशाच पद्धतीनं मोडून खाल्लं गेलं हेही नाकारता येणार नाही. त्यातला एक कळीचा मुद्दा जो सर्वोच्च काशीकर आपण त्यावर प्रकाश टाकावा की जे जे सहकारातले कारखाने किंवा सहकारातली उत्पादन केंद्र ही सहकारात असताना तोट्यात होती, ती खाजगी हातात गेल्यानंतर मात्र नफा कमवायला लागली. यात नक्की दोष कोणाचा आहे? सहकारात असणाऱ्या व्यवस्थापनाचा की या संपूर्ण अशा यंत्रणेचा ज्यांना सहकाराच्या माध्यमातून अशा प्रकारची उत्पादन यंत्रणा ही आधी मोडायचीच होती आणि नंतर कमवण्यासाठी वापरायची होती? हा दोष व्यवस्थापनाचा तर आहेच आहे, पण शासनाने ज्या पद्धतीने हे सगळे सहकारी साखर कारखाने म्हणा, सूतगिरण्या म्हणा वाटल्या, त्या केवळ स्वतःच्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी वाटल्या. याचा उपयोग बाकीच्या शेतकऱ्यांना किंवा इतर परिस्थितीत, जसं शेरकर साहेबांनी सांगितलं की तिथलं वातावरण पोषक आहे का, आवश्यक आहे का, गरजेचं आहे का, याचा विचार केला नाही. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा केवळ सबसिडीकडे लक्ष दिलं की या कारखाना बांधताना एवढे पैसे आपल्याला मिळणार आहे, त्याच्या पलीकडे तो कारखाना उभा कसा राहील, चालेल कसा, याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रायव्हेट क्षेत्रात असं होऊ शकलेलं नाही, कारण प्रायव्हेट क्षेत्रांनी जर या पद्धतीने काम केलं असतं तर ते सगळे पैसे त्यांना भरून द्यावे लागले असते. सहकार क्षेत्रात ज्या दिवशी हे सगळे पैसे सहकार महर्षांकडनं आणि व्यवस्थापक मंडळांकडनं भरून घेण्याची पद्धत तयार होईल, त्या दिवशी कदाचित हे सहकार क्षेत्र सुधारण्याच्या लाईनीत येईल. अगदी. या निमित्ताने पटकन प्रकाश गजभियेंसाठी पुढचा प्रश्न. प्रकाश गजभिये, विदर्भात कापूस पिकतो आणि सूतगिरणी कुठे असते? तर बाजूच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारचं नियोजन का असतं आणि अशा प्रकारचं नियोजन करताना नेत्याला लक्षात येत नाही का की आपण नक्की कुठली ना कुठली घोडचूक करतोय आणि ती घोडचूक उद्या महाघोडचूक म्हणून समोर येणार आहे? मी तुम्हाला एक सांगतो, एक चूक दुरुस्ती करतो की या ठिकाणचा कापूस, विदर्भातला कापूस हा विदर्भातच अनेक सूतगिरण्या आहेत, त्या सूतगिरण्यामध्ये जातो आणि तिथे आता नवीन सूतगिरण्या सुद्धा मागासवर्गीयांच्या सूतगिरण्या सुरू झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या काही सूतगिरण्या सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणी कापूस त्या ठिकाणी जातो. परंतु कातेसाहेब, मी तुम्हाला एक सांगू इच्छेल की जे कडे सहकार क्षेत्र जर गाडलं गेलं असेल तर किंवा उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातलाय तो केंद्र सरकारचं तुमच्या ध्यानात इच्छितो. आताच्या 4 महिन्याच्या काळात अगोदर केंद्र सरकारमध्ये सहकार खातं नव्हतं. 4 महिन्याच्या काळामध्ये सहकार क्षेत्र आणि त्याचे मंत्री अमित शहांकडे खातं दिल्यानंतर आरबीआय कडनं असे आल्या जेवढ्या काही ज्या बँका आहेत त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक बंद करण्याचा घाट आरबीआयने घातलेला आहे किंवा या केंद्र सरकारने घातलेला आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना तिथून जे कर्ज मिळत होतं तो कशाच्या आधारावर आपण हा दावा करताय? आपण हा दावा प्रकाश गजभिये कशाच्या आधारावर करता आहात? ते काय नाही, आम्हाला एवढं म्हणायचं आहे की निदान त्या शेतकऱ्यांच्या बँका सुरू ठेवायला पाहिजे. प्रकाश गजभिये, कशाच्या आधारावर आपण दावा करताय ते सांगा ना. उगाच हवेत गोळीबार 4 ठार असं नकोय आपल्याला. नाही सर, मी तेच सांगतोय तुम्हाला की राज्यामध्ये काय राज्याला अधिकार होते सहकार क्षेत्राच्या अगोदर. या राज्यामध्ये सहकार क्षेत्रामुळेच शेतकरी तुम्हाला काही शेतकऱ्यांकडे सायकल नव्हती. तो शेतकरी आज ताट मानेने मोटरसायकल नाही तर कारनी फिरतो आहे. तो गरीब शेतकरी. ठीक आहे, मुद्द्यावर येऊया. तुमचा आक्षेप लक्षात आला. बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत आता वेळ आपल्याकडे अपुरा आहे, मर्यादा आहे वेळेची. शेखर सरगावकर प्रतिवाद करतील. आपल्याकडे शेखरजी याचं उत्तर आहे?
की यांचं जे भाषण आहे हे पूर्णपणे राजकीय भाषण आहे. आता मला म्हटलं नाही, तर ऐका वस्तुस्थिती आहे. ऐका ना, मला बोलू द्या आता. शेतकरी आणि अहो मला बोलू द्या. भारतीय जनता मला पार्टीला कळलेलं नाही. हो तुम्हाला सगळं शेतकऱ्यांचं सरकार आहे भारतीय जनता हो, पार्टी. तुम्ही त्यांना आता अदानी आणि अंबानीचा सहकार चालतो. मग तुम्हाला त्या मुंड्या बंद करून ते अदानी अंबानीला आणण्याचं काम प्रकाश तुम्हाला- गजभिये मुद्द्यावर यायला हवं आपल्याला. तुम्हाला तुमचा वेळ मिळाला, तुम्ही तुमच्या वेळेत तुमचा मुद्दा मांडलात, उत्तर येत आहे. शेखर चरेगावकरांची वेळ सुरू झालेली आहे. शेखर चरेगावकरांचं म्हणणं ऐका. कडला कारखानदार जर बीजेपी मध्ये गेला तुम्ही तर बोला. तो शुद्ध होऊन येतो. जरा थांबा केला तर तो जरा शुद्ध थांबा होतो. तुम्ही. त्यांचे तुमचं कारखानदार ज्ञान आहे. किती आहे कळलंय. त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. प्रकाशजी एकदा तुमचं उत्तर ज्ञान ऐका किती आहे ते पटकन. कळलं. जरा थांबा, जरा ऐका फक्त. आम्ही दुसऱ्याचं शेतकरी ऐकायची सवय आहे, ठेवा. साहेब. हो. आम्ही शेतकरी असल्यामुळे ठामपणे सांगतो शेतकऱ्याला काय? किती वेदना होत आहे. ठीक हो, आहे ते ठीक बरोबर. आहे. जिल्हा- प्रकाश गजभिये जिल्हा- आता प्रकाश गजभिये मलाच तुमचा माईक बंद करावा लागेल जर आपण थांबला नाही तर. दुसऱ्याच्या वेळेमध्ये आपण इतका वारंवार हस्तक्षेप करू नका. शेखर चरेगावकरांचं म्हणणं ऐका. त्यांच्या प्रश्नावर मुद्द्यावर उत्तर द्यायचं असेल तर आपण तुम्हाला नक्की संधी देऊ. शेखरजी आपण बोलणार आहात. मुळामध्ये सहकार खातं नवीन काढलं असा यांनी आता युक्तिवाद केला. मुळामध्ये तुम्हाला हे माहित पाहिजे की केंद्रामध्ये सहकार खातं पहिल्यापासून आहे. ते कृषी विभागात होतं, ते फक्त वेगळं करण्यात आलं, नवीन काढलेलं नाही. हे पहिलं नीट समजावून घ्या. भाग नंबर 2, तुम्ही जे आता म्हणला जिल्हा बँका बंद करण्याचा घाट घातलेला आहे. कुठला निर्णय केंद्र सरकारनं घेतला की जिल्हा बँका बंद करायचे तेवढा मला एकदा समजावून सांगा, किंवा जनतेला सगळं तुमच्या तुम्ही तोंडातून विचारून ऐकू घ्या दे. अगोदर. कोणाला विचारू? तुम्हाला विचारतोय की आता तुम्ही सांगा. सहकार नाही, आम्हाला कळत नाही. बंद करण्याचं काम कोण करताय? नाही आम्हाला कळत नाहीये म्हणून तर तुम्हाला विचारतोय की तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा. रिझर्व्ह तुमचं ज्ञान काय आहे ते बँकेचे कळवा. निर्देश आहेत, हा. त्या ठिकाणी आपण काय? बघा. काय कुठे आहे दाखवा बरं. कुठला निर्देश आहे सांगा. लोकांना नोटिसेस दिल्या. अहो काय दिलं ते सांगा ना पहिल्यांदा. म्हणजे आपला हवेत काहीतरी सांगत बसता. जिल्हा बँक बंद करायचा घाट घातला. एक निर्णय मला सांगा, जिल्हा बँक बंद करायचा कुठला निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे? ठीक आहे. शेखर चरेगावकर आणि आपल्यासोबत असलेल्या प्रकाश गजभिये दोघांनाही विनंती की आपण थांबावं. त्यांचा आक्षेप राजकीय नेत्यांनी निवडणुका लढवण्याच्या संदर्भातल्या मुद्द्यावर होता. त्यांच्यापर्यंत विषय पूर्ण पोहोचलेला दिसत नाहीये. आपल्याला या मुद्द्यावर येणंही गरजेचं आहे की महाराष्ट्र ज्यानं सहकाराचा मंत्र देशाला दिला, त्याच महाराष्ट्रात सातत्यानं सहकाराचे घोटाळे देशात सर्वाधिक असावेत याची चिंता करणारी कुठली तरी व्यवस्था आहे का शेखर चरेगावकर? का हे असंच चालू राहणार आहे? नाही, हे यांचं भाषणच अशी चालू राहणार आणि त्याच्यामुळे हे असंच घडत राहणार. सायकल दिली शेतकऱ्याला. किती सहकार उभा केला देशामध्ये नाही. तो दाखवा. तुम्हाला त्याची जे चांगला सहकार चाललेला आहे आता, जे काही सहकारी संस्था चांगल्या चालल्या ते आपण सुरू नाही केला, तो आमच्या काळात झाला. नाही हो, एक आणि मिनिट बंद केलेल्या आम्ही- देशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर पण काही राज्य आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरही चांगला सहकार चालल्याची काही उदाहरणं शेखर चरेगावकर आहेत का? अहो भरपूर उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. यांचं उदाहरण एकच आहे. यांनी सगळ्या दाखवा ना एखादा राज्याची तरी आदर्श साखर कारखाना. आज तुम्हाला भरपूर सांगू शकतो. आदर्श आता बँका. आता तावऱ्यांची बँक घ्या, तावऱ्यांचा साखर कारखाना घ्या, ठाणे जनता सहकारी बँक घ्या, डोंबिवली नागरी सहकारी बँक घ्या, कल्याण जनता सहकारी बँक घ्या. सांगा ना तुम्ही, तुमची नावं सांगा की आता. तुम्ही तुमची नाव सांगा. हो चांगलं आहे, आम्ही म्हणतो ना चांगलं आहे म्हणून. तुम्ही नावं सांगा की आता. कसं सांगताय? नाही, या नावं जी मी तुम्हाला सांगतोय अजून मी. आमच्याकडेच कारखाने आहेत, तुमच्याकडे काही सहकार उभा केला नाही. आम्ही नाही, तुमच्याकडे आहेत हे मान्य आहे. तुमच्याकडे आहेत हे मान्य आहे. 150 कोटीचं कारखाना 35 कोटीला घेतलेले ती लिस्ट तुमच्याकडे आहे हे आम्हाला मान्य आहे. ते पण माहित आहे ना आम्हाला. लिस्ट कशाला द्यायला सांगतात? द्या ना तुम्ही. मी जशी तुम्हाला देतोय तुम्हालाच तशी माहित तुम्ही आहे. मला द्या. तुम्ही द्या ना. आपण चर्चेत आणि म्हणून हस्तक्षेप माझं असं- आपण चर्चेला भरकटवू द्यायचं नाहीये. मला चर्चेत हस्तक्षेप करावा लागतोय तो याच निमित्तावर, कारण मुद्दा सरकत चाललाय. सरोजताई, आपण पाहिलं तर देशातल्याच सहकारात चालणाऱ्या काही 4-2 उदाहरणांना तरी डोळ्यासमोर ठेवता येईल का? अमूलचं उदाहरण जागतिक पातळीवर सातत्यानं या निमित्तानं दिलं जातं. महाराष्ट्राचा असा महत्वाचा मोठा दुधाचा ब्रँड सहकारात का तयार होऊ नये? महानंदाचा प्रयत्न झाला, पण नंतर महानंदाचे पाय खालून कापण्याचं काम इतर अनेक खासगी दूध उत्पादकांनी केलं आणि ते दूध उत्पादक हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकारणाचे होते, हेही महाराष्ट्रानं विसरू नये. नाही, महानंदाचे संचालकच आता खासगी डेऱ्या काढून बसलेत. अगदी आणि अगदी ते चांगल्या चालल्या. तोच मुद्दा समोर आणला. सरोजताई बोलतायत. नेता झालेला आहे. सरोजताई, 1 मिनिट.
प्रकाशजी आपण थांबा, सरोजताई बोलतायत त्यांना बोलू द्या. सहकार क्षेत्रात चालत असलेले जे जे काही उद्योग होते ते अमूल प्रमाणे का चालले नाही हा प्रश्न जनसामान्यासमोर आजही आहे की अमूलची डेअरी चालते मग आपली का चालत नाही. जेव्हा जेव्हा मी गुजरातला शेतकरी संघटनेच्या दौऱ्यावर गेली तेव्हा तेव्हा मी तिथल्या सहकार क्षेत्रातल्या लोकांचा अभ्यास केला की त्यांनी तिथे प्रामाणिकपणे जो काही हिशोब असेल तो हिशोब बँकेचा असो, त्यांच्या सहकारी सोसायटीचा असो, इव्हन त्यांचे जर कोणते चेअरमन दौऱ्यावर गेले आणि त्यांना जर प्रेझेंट काही मिळालं ते सुद्धा त्यांनी आणून त्या सोसायटीत जमा केलं, कारण ही सोसायटी कडनं आम्ही गेलेलो आहे म्हणून. हा आरसा आमच्या महाराष्ट्रात कुठल्याही सहकार क्षेत्रात दिसत नाही. ना दुधाच्या क्षेत्रात दिसला, ना साखर कारखान्याच्या क्षेत्रात दिसला, ना सूत गिरणीच्या क्षेत्रात दिसला. जर आम्ही प्रामाणिकपणे हे सगळं काम केलं असतं तर आमच्या या सहकाराला काळीमा लागला नसता. बिना सहकार नाही उद्धार ही त्यांच्या उद्धारासाठीच उपयोगात आलेली आहे. म्हणून हे सहकार क्षेत्र किडलं आणि हे सहकार क्षेत्र नष्ट होत आलेलं आहे. या सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांनी स्वप्न रंगवले होते की या सहकारात हा माझा कारखाना आहे. अहो खाते साहेब, त्या सहकार क्षेत्रात ज्या दिवशी त्यांची जनरल मीटिंग होते त्या दिवशी त्या शेतकऱ्याला सहकार जिवंत आहे राज्यामध्ये. पेलाच दिला जातो. थांबा एक मिनिट. 8 वाटी पेला द्यावा लागतो, त्याला धड जेवण सुद्धा तुम्ही देत नाही हो. फक्त तुमचं सहकार मंडळ मौज मजा करते, ट्रिपला जातात, फिरायला जातात की आम्ही दौरे करून येतो म्हणून. तुमचे हे दौरे या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. ज्यांच्या जीवावर हे सहकार पोचल्या गेलं त्याच शेतकऱ्यांना तुम्ही मारलं. म्हणून आज या ज्यांना शेतकरी हा विषयच कळला नाही ते लोक कृषी मंत्री आहेत देशाचे. जर पवार साहेब असताना त्या ठिकाणी जगामध्ये सर्वात जास्त अन्नधान्य पिकवण्याचा पण पुरस्कार आपल्या भारताला प्रकाश गजबिये मग त्याच्यानंतर काय देशाची अन्नधान्यामध्ये घसरण झाली का उत्पादनात? मुद्दा एक पुढचा आपल्या समोर ठेवतो आणि प्रकाश गजबिये वेळेच्या मर्यादेत आपण आपलं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. अमित शहानी ज्या वेळेला अहमदाबादची सहकारी बँक चालवायला घेतली तेव्हा त्यांनी तिचा तोटा संपवून 10 कोटीचा नफा दिला. असं आपल्याकडचं एक उदाहरण द्या महाराष्ट्रातलं. अहो यांचं सांगतो मी उद्योग राज्य सहकारी बँक यांनी बंद पाडली, त्याच्यावर आरबीआयनं प्रशासक आणला. त्या ठिकाणी पुढे आम्ही सहकारी बँकेत आणि प्रकाश गजबिये राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पृथ्वीराज चव्हाणांनी लावली होती. बँकेचे पैसे सुद्धा नाही, त्या बँकेला मदत केलेली नाही तुम्ही. प्रकाश गजबिये अभ्यास कमी पडतोय. त्याच्यानंतर अभ्यास नाहीच, कमी नव्हे. कमी कशाला म्हणायचा असला तर कमी जास्त असतो. अभ्यास केला पाहिजे. राज्य सहकारी बँक पृथ्वीराज चव्हाणांनी बंद केली केल्यानंतर पैसे जमा नाही तुम्ही करून या आधी मग मला सांगा त्या ठिकाणी. बर का, राज्य सहकारी बँक बंद केली, प्रशासक आला त्यावेळेला नोटबंदी झाली नव्हती, माहिती घ्या. काहीतरी चुकीचं उगीच पार्टीनं पाठवलं आणि विषय माहित नसेल तर प्रवक्ता म्हणून कशाला देतात तुम्ही, असं माझं पण मत आहे आता. की जर काहीच माहिती नाही काय अभ्यास करा. तुम्हाला काय माहिती आहे त्या बँका अजूनही कुठली तुमच्या बँका फक्त अडचणी झाल्या पडलेल्या. याच्यावर चर्चेसाठी स्वतंत्र कदाचित एकदा वेळ घ्यावाच लागेल असं दिसतंय. सहकाराचा स्वाहाकार होऊ नये अशी अपेक्षा असताना महाराष्ट्रात दुर्दैवानं चित्र वेगळंच निघालं. आत्ता वेळ मर्यादेपोटी या चर्चेला इथेच थांबवतोय. आपण मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.